नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीदिनी 1 मार्च रोजी स्त्री सेवकांकडून पोलादपूरमध्ये भव्य स्वच्छता अभियान 1 मार्च नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीदिनी पोलादपूर स्वच्छता अभियान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू केल्यानंतर 11 वाजता तहसील कार्यालय पोलादपूर येथे तहसीलदार कपिल घोरपडे व नगराध्यक्षा स्नेहा मेहता यांच्या उपस्थितीत शेकडो श्री समर्थ सेवकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या आदर्श उपक्रमात लोकसहभाग व लोकप्रतिनिधी सहभाग अपेक्षित न लाभल्याने खंत व्यक्त करण्यात आली। यापुढे कार्यक्रमात सहभाग वाढेल अशी अपेक्षा तहसीलदार व नगराध्यक्षा यांनी व्यक्त केली। झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता, पोलादपूर। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वच्छता दूत म्हणून गौरवण्यात आलेले नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पश्चात लाखो श्रीसेवक समर्थक यांचा कार्यभार सांभाळणारे अप्पासाहेब धर्माधिकारी व धर्माधिकारी परिवार यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेसह रक्तदान शिबिर, रायगड जिल्ह्यातील विहिरी पुनर्जीवी उपक्रम व विविध लोकोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात। कार्यक्रमासाठी माझ्या खूप पद्मश्री महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी, राहुलदादा धर्माधिकारी आणि आदरणीय उमेशदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने आज संपूर्ण भारतभर शहर स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले। त्याचं निमित्त म्हणजे ज्यांनी हा दासबोधाचं निरूपण प्रत्येकाला देऊन प्रत्येकाच्या अंतःकरणातलं अज्ञान बाजलं करून मन ज्यांनी स्वच्छ केली, त्याला उत्तम प्रकारे अवगुणातून सद्गुणाकडे ज्यांनी आणलेलं आहे, अनेक प्रकारचे व्यसनी माणसांना व्यसनमुक्त करून त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये उत्तम प्रकारे उभं करण्याचं सामर्थ्य ज्या नानासाहेबांनी दिलं, त्या नानासाहेबांचा आज डॉक्टर श्री नानासाहेबांचा आज जन्मदिन आहे। त्या निमित्ताने सर्व सदस्य आज पोलादपूर तालुक्यामध्ये जवळजवळ 200 सदस्य त्या कार्यक्रमाला उपस्थित आता काही सदस्य मध्ये गेले। बैठकीसाठी सर्वांनीच यावं अशी इच्छा असते। म्हणजे माझं मूळ गाव सातारा, तिकडेही बैठक होत असते, इकडं बऱ्याच वेळा कमी संधी मिळते। तर बैठकीला येण्याची संधी सर्वांना प्राप्त व्हावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागं जे हजारो हात लागले, म्हणजे कदाचित आपण सर्व एकमेकांना ओळखतही नाही असे हात ते लागले आणि ते ईश्वराचे हात होते। अशा ईश्वराच्या हातांनी हा समारोह प्रशासनाच्या दारात झाला, हा एक फार महत्त्वाची बाब आहे। ही संधी तुम्ही प्रशासनाला दिली त्याबद्दलही तुमचे आभार। कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।